माननीय विवेक सावंत सर, त्यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर ज्ञानाला दिशा देणारे, तंत्रज्ञानाला मानवी स्पर्श देऊन ज्यांनी डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून लाखो लोकांना सशक्त केले, MKCLचे प्रमुख मार्गदर्शक तसेच आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक विवेक सावंत सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी समितीची विद्यार्थिनी सलोनी सिद्धेश्वरे हिला मंचावरती आमंत्रित करतो. Good morning, मी सलोनी सिद्धेश्वरे, student head of ED and placement cell. It is honor to introduce our respected guest, Dr. Vivek Sawant sir. Dr. Vivek Sawant हे टेक्नॉलॉजी प्लस एज्युकेशन डोमेनमधील एक वेल नोन पर्सनॅलिटी आहेत. ते डिजिटल लिटरसी मुवमेंट इन महाराष्ट्राचे पायोनियर मानले जातात. की कॉन्ट्रीब्युशन MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे ते फाउंडर, डायरेक्टर आणि चीफ मेंटर आहेत. त्यांच्या लीडरशिपमध्ये MSCIT हा पॉप्युलर कम्प्युटर कोर्स सुरू झाला. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना बेसिक डिजिटल स्किल्स मिळाल्या. CDAC अँड परम सुपर कम्प्युटर सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंगमध्ये काम करताना भारताच्या पहिल्या इंडिजिनियस सुपर कम्प्युटर परम प्रोजेक्टमध्ये त्यांनी इम्पॉर्टंट रोल बजावला. ACTS CDACमध्ये त्यांनी ॲडव्हान्स कम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूलची सुरुवात केली. त्यातून थाउजंड ऑफ इंजिनियर्स ॲडव्हान्स कम्प्युटिंगमध्ये ट्रेन झाले. करंट फोकस सध्या ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फ्युचर एज्युकेशन मॉडेल्स यावर गायडन्स अँड मेंटरशिप देत आहेत आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये कीनोट टॉक्स देत आहेत. So extend a very warm welcome to our esteemed guest, Dr. Vivek Sawant sir. We are truly honored to have you with us today. कनेक्ट नाही झालं का? चेंज नाही होते. ओके नाही, हा माईक आहे. आदरणीय प्रतापराव पवार, त्याचप्रमाणे या विचारपीठावरचे सर्व सन्माननीय आणि आपण सर्व बंधू भगिनी, प्रथमतः मी विद्यार्थी सहाय्यक समितीने मला या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी बोलवलं त्याच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. प्रतापराव पवारांनी ज्या प्रकारचं आर्थिक सहाय्य या संस्थेसाठी केलं तर त्याचं वर्णन केलं गेलं. माझ्या मनात विचार आला की कालिदासांनी रघुवंशामध्ये 6व्या सर्गामध्ये रघुवंशातल्या राजांचं वर्णन केलं आहे. तर ते खरंच अगदी अचूकपणे त्यांना लागू पडतं. कालिदासांनी असं म्हटलं आहे की वसुतस्य विभोर्न केवलम बुद्धिमत्तापि परप्रयोजना. म्हणजे त्यांचं केवळ वैभवच नव्हे तर त्यांची बुद्धिमत्तासुद्धा परप्रयोजनासाठीच आहे असं वर्णन रघुवंशामध्ये आहे. त्याच्यामुळे प्रतापरावांचं वर्णन मी असं करेन की वसुतस्य विभोर्न केवलम बुद्धिमत्तापि समिती प्रयोजना. ओके. आज या सभागृहाचं पण वैशिष्ट्य आहे की खरं म्हणजे हा योगासाठी बांधलेला हॉल आहे. तर म्हणून मी विचार करत होतो की याचं नक्की काय कनेक्शन आहे.
तर मग विनोबा आठवले. विनोबांनी असं सांगितलं की यशस्वी जीवनाची त्रिसूत्री काय, तर योग, उद्योग आणि सहयोग. त्याच्यामुळे आणि उद्योगामध्ये प्रयोग असतो, त्याच्यामुळे योग, प्रयोग, उद्योग आणि सहयोग. आणि उद्योग म्हणजे काय, तर तुम्ही अधिक उच्च पातळीवर वरच्या पातळीवर जाता, तर वरच्या पातळीवर नेणारा योग म्हणजे उद्योग. तर आपण वरच्या पातळीवर कसे जातो हे आता आपल्याला फडे सरांनी आणि सत्यजित दोघांनी सांगितलं. त्याच्यामुळे त्यांच्या दोघांच्याही कथा अत्यंत स्फूर्तिदायक आहेत. तशीच तुषारची पण कथा आहे. तुषार रंजनकर हे खरं म्हणजे हुशार रंजनकर आहेत, मी सांगतो तो. बघा एवढं सर्टिफिकेट मिळालं मला. तर आणि मला गोगटे मॅडमनी जे बोलवलं तर त्यांनी इतकं सुंदर पत्र लिहिलं ना की मी नाही म्हणूच शकलो नाही. आणि तुमच्या सगळ्यांना थोडंसं दिलासा वाटावा म्हणून मी सांगतो की माझं भाषण लांबणार नाही, कारण मला पुढचं एक ठिकाणी जायचं आहे. म्हणजे तिकडच्या श्रोत्यांची तुम्हाला काळजी वाटू शकते, कारण त्यांनाही आता माझं ऐकून घ्यायचं बिचाऱ्यांना. पण गोगटे मॅडमचाही मी मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी पाठपुरावा करून बरोबर मला इथे उपस्थित केलं. त्यांनी जो विषय दिला आहे त्याला जोडून मला बोलावं लागेल, त्याच्यामुळे मी थोडंसं वैयक्तिक असं काही बोलणार नाही आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधी त्यांनी एक थीम मांडलेली आहे. तर अर्थातच इथे बसलेल्या श्रोत्यांनी घाबरण्याचं कारण नाही की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं जार्गन आपल्याला ऐकावं लागेल. तर अमेरिकेमध्ये असाच एक प्रसंग घडला. ते शास्त्रज्ञ बोलवले अशाच सभेला आणि ते सुरू झालं त्यांच्या जार्गनमध्ये. तर इथे दुर्दैवाने एकच दार आहे फक्त. त्या सभागृहाला अनेक दारं होती, त्याच्यामुळे श्रोते पटापट गेले. एक श्रोता मात्र उरला. त्यांनी असं पिस्तूल रोखलं. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेत काहीही करता येतं आता. त्याच्यामुळे त्यांनी असं पिस्तूल रोखलं. तो वक्ता घाबरला. वक्ता म्हणाला, अहो काय करणार, आमचा विषयच असा कॉम्प्लिकेटेड असतो, याच्यापेक्षा सोपं नाही करता येत वगैरे. तर तो श्रोता असं पिस्तूल धरून म्हणाला, तुम्ही बाजूला सरका, तुम्हाला नाही मी शोधत आहे, तुम्हाला इच्छित यांनी बोलवलं त्यांना मी शोधतोय. तर ज्योती मॅडम आणि तुषार यांनी काही काळजी करायचं कारण नाही, तसं मी काही करणार नाही आहे. तर आपण थोडंसं आपल्या विषयाकडे जाऊ. हा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विषय आहे ना, त्याचा उद्योजकतेशी संबंध जोडण्यासाठी ज्या लोकांनी या क्षेत्रामध्ये उद्योजकता केली आणि त्याच्यामुळे काय झालं की जगामध्ये काही असे महाप्रवाह निर्माण झाले. आणि महाप्रवाह कधी निर्माण होतात, तर ज्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये संशोधनासाठी निधी गुंतवता त्यावेळेला जगामध्ये महाप्रवाह निर्माण होतात. जसं आता AI मध्ये खूप मोठा निधी गुंतवला जातो आहे आणि त्याच्यामुळे AIचा महाप्रवाह जगामध्ये दिसतो आहे. आणि पण AIच्या क्षेत्रामध्ये 2 वेळा AI विंटर आले. म्हणजे काय झालं, तर संशोधनासाठी निधी बंद झाला होता. याचं कारण काय होतं की मानवी बुद्धिमत्तेची सही कॉपी करण्याची कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याकडे जगाचा रोख होता आणि त्याच्यामध्ये शेवटपर्यंत काही यश आलं नाही. त्याच्यामुळे मानवी बुद्धिमत्तेची जोपर्यंत तुम्ही तशी कॉपी करायला जाल तोपर्यंत आम्ही काही फंडिंग देणार नाही, कारण त्यातून काही निघत नाही आहे, तुम्ही मानवी बुद्धिमत्तेची कॉपी करू शकत नाही आहे, असं संशोधनामध्ये निधी गुंतवणाऱ्यांनी वैज्ञानिकांना सांगायला सुरुवात केली. आणि मग 1986च्या सुमाराला जेफ्री हिंटन यांनी एक वेगळी दिशा घेतली आणि ती म्हणजे जी मानवी बुद्धिमत्तेला जमूच शकत नाहीत अशी जी कामं आहेत ती करणारी बुद्धिमत्ता विकसित करायची. म्हणजे थोडक्यात ती न मानवी बुद्धिमत्ता, नॉन ह्युमन लाईक इंटेलिजन्स हा डेव्हलप करायचा. त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आजचा जो आशय आहे तो
न मानवी बुद्धिमत्ता असं आहे. पूर्वीचा आशय होता की माणसाची कॉपी करणारी बुद्धिमत्ता. या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे बघा. मग हे जे मेगा ट्रेंड्स डेव्हलप होतात हे कसे होतात आणि ते कुठले आहेत? तर मेगा ट्रेंड्स सांगण्याचं कारण असं की तुम्हाला जर आता 21व्या शतकामध्ये म्हणजे एंटरप्रेन्योरशिप 2.0 याच्यामध्ये शिरायचं असेल तर तुम्हाला हे मेगा ट्रेंड समजले पाहिजे आणि मेगा ट्रेंड्सवर स्वार होण्याचाच ऑप्शन आपल्यासमोर असतो. नाहीतर मग ते त्याच्या विरुद्ध जर पोहायला गेलं तर दगडाच्या भिंतीवर डोकं आपटण्यासारखं असतं. विनोबा त्याला युगधर्म असं म्हणायचे. तर युगधर्म आजचा काय आहे आणि मग त्याच्यावर आपण स्वार कसं व्हायचं तर ते काही मेगा ट्रेंड्स मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर आत्ता तुम्हाला ज्यावेळेला बिझनेस करायचा असतो त्यावेळेला आपल्या जवळची इकॉलॉजी काय आहे ती समजून घ्यायची असते. आणि म्हणून अशा इकॉलॉजीज तुमच्या भोवती कुठल्या आहेत त्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. बिझनेस शेवटी कधी यशस्वी होतो तर बिझनेसला इकोसिस्टीम लागते. एकटा बिझनेसमन यशस्वी होतो त्याच्या गाथा सांगितल्या जातात, परंतु सर्वसामान्य लोक बिझनेसमन होत नाहीत. ज्या समाजांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतात याचं कारण उद्योजकतेसाठी आवश्यक अशी इकोसिस्टीम तयार होत असते. प्रतापरावजी आणि बाकी सगळे त्यांचे जे सहकारी ते करतायत ते काय करतायत की ते एक प्रकारची उद्योजकतेची इकोसिस्टीम तुमच्या भोवती विकसित करतायत आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहज पुढे जाऊ शकता. अशा प्रकारची इकोसिस्टीम सिलिकॉन व्हॅलीमध्ये निर्माण झाली, अनेक इतरत्र ठिकाणी निर्माण झाली. आणि इकोसिस्टीम म्हणजे काय असतं बरं तर रवींद्रनाथ टागोरांनी फार सुंदर ते आपल्याला समजून सांगितले. त्यांनी असं म्हटलं की एक गुलाबाची कळी असते ना, त्या गुलाबाच्या कळीचं फूल करण्याचा तुम्ही जर तिच्या पाकळ्या ओढून फूल करायचा प्रयत्न केला तर फूल तर होतच नाही, पण ती कळी विद्रूप होते. मग कळीचं फूल कधी होतं तर त्यासाठी सूर्य यावा लागतो. सूर्य आला की आपोआप फूल होतं. म्हणजे काय तर इकोसिस्टीम. त्याच्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे तर बिझनेस इकोसिस्टीम डेव्हलप करायला पाहिजे. MKCLमध्ये मी हा थोडासा प्रयत्न केला की इकोसिस्टीम अशी विकसित करायची की कुठलाही ऑर्डिनरी सो कॉल्ड ऑर्डिनरी उद्योजक हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी झाला पाहिजे आणि कुठल्याही सर्वसामान्य माणसाला उद्योजक होता आलं पाहिजे. आणि मला कृतज्ञता व्यक्त करायची की त्याचा उल्लेख तुषारनी केला. तर त्याच्यामुळे हे मेगा ट्रेंड्स थोडेसे आपण बघूया की थोडं खाली काही वाचायला तुम्हाला त्रास होतोय का? दिसतंय का खालचं? हां, कारण मला थोडेसे अशा उंच अशा स्क्रीनवर प्रेझेंटेशन करण्याची सवय होऊन बसली आहे. त्याच्यामुळे स्लाईडचं स्ट्रक्चर थोडंसं. तर हे डिजिटल मेगा ट्रेंड्समध्ये इट्स नॉट चेंजिंग. It didn't change. Huh? Oh, okay. Can I operate now? Yes. Okay. तर डिजिटायझेशन हा एक मेगा ट्रेंड आहे मोठा. आणि तुम्हाला दिसतंय खाली काही काही एक्झाम्पल्स मी दिली आहेत आणि ती सगळी तुमच्या ओळखीची आहेत की म्हणजे डिजिटल क्षेत्रामध्ये जे काम करतात आणि जे करत नाही त्या सगळ्यांना ही माहिती असलेली गोष्ट आहे की प्रत्येक गोष्टीचं डिजिटायझेशन होतं आहे. त्याच्याचबरोबर पुढचा मेगा ट्रेंड जो आहे तो डिजिटलायझेशन आहे. इट्स टेकिंग टाईम. देर इज अ डील आहे. ओके, मी आता पुढच्या स्लाईड जरा आधी शिफ्ट करीन. ओके, कारण याच्यावरती लवकर होते आणि त्याच्यावर उशिरा होते असं झालं आहे. ओके, सो डिजिटलायझेशन इज अनदर मेगा ट्रेंड. नंतर तिसरा जो मेगा ट्रेंड आहे तो म्हणजे ऑटोमेशन. आता ह्या ऑटोमेशन ह्या मेगा ट्रेंडचं वैशिष्ट्य आणि हे प्रेझेंटेशननं मी तुमच्यासाठी सोडून जाणार आहे, म्हणजे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे तुम्हाला ते शांतपणे बारीक बारीक त्यातलं वाचता येईल, समजून घेता येईल. तर ऑटोमेशन हा जो मेगा ट्रेंड आहे तो तुम्ही नीट समजून घेतला पाहिजे. खूप उदाहरणं त्याची दिलेली आहेत प्रत्येक स्लाईडमध्ये. पण ऑटोमेशनचं वैशिष्ट्य काय असतं तर प्रत्येक युगामध्ये ऑटोमेशन होत आलं, ज्याचा प्रतापरावांनी पण उल्लेख केला. तर ते ऑटोमेशन त्याच्या परिघाच्या आतमध्ये ज्या ज्या गोष्टी पडतात त्याच्यातले जॉब्स खाऊन टाकतं. पण
ऑटोमेशनचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे, जे गेली कितीतरी शतकं चालू आहे, ते असं आहे की ऑटोमेशन ज्या परिघावर थांबतं त्याच्या पलीकडे ते एका मोठ्या सर्व्हिस सेक्टरला जन्म देत असतं आणि त्याच्यात माणसांची गरज असते आणि म्हणून जॉब्स वाढतात. आता बँकिंगचं उदाहरण आपण बघतो की बँकिंगमध्ये जसं सांगितलं गेलं मगाशी की आमचे मित्र आमच्याचबरोबर बँकेत लागले, आम्ही मात्र संशोधनात पडलो आणि नंतर मग आम्ही कम्प्युटरायझेशन वगैरे करायला लागलो. तर त्या मित्राला सांगितलं की कम्प्युटर असं करतो तसं करतो, तर त्याला खूप राग यायचा, कारण त्यांच्या युनियनचा त्याला विरोध होता. तर एक दिवशी तो माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला, कम्प्युटर दिसतो कसा रे? दिस वॉज 1985. तर माझं ऐकण्यात काहीतरी चूक झाली आणि कम्प्युटर चालतो कसा आणि तो काय काय करू शकतो अशी रसभरीत कथा मी त्याला सांगायला सुरुवात केली. त्यांनी लगेच मला स्टॉप केलं, तू ऐकलं नाहीस नीट. म्हटलं काय झालं? दिसतो कसा? म्हटलं तुला करायचं काय दिसतो कसा? तर म्हणे नाही, थर्मोकोल आणून ठेवला आहे, तर कम्प्युटरची प्रतिकृती करायची तयार आणि मोर्चामध्ये ती जाळायची आणि त्याची तर त्याच्यामुळे नॉर्मली ऑटोमेशनकडे बघण्याचा एक जो लिमिटेड दृष्टिकोन असतो तो हा असतो. ऑटोमेशन एक प्रचंड मोठ्या सर्व्हिस सेक्टरला जन्म देतं आणि AIचं जे ऑटोमेशन आता होतं आहे त्याच्यानी साधारणपणे 8.5 कोटी जॉब्स हे प्रभावित होतील, पण 13.5 कोटी नवे जॉब्स तयार होतील. म्हणजे तुम्हाला एक साधी झलक सांगतो की ज्या इथे बसलेले एंटरप्रिनर्स आहेत, 2 उदाहरणं सांगतो भारताच्या बद्दलची. एक उदाहरण असं आहे की आपण आपल्या लॉजिस्टिक्समध्ये आत्ता देशाच्या GDPच्या 14% खर्च करतो. देशाचा GDP आता 4 लक्ष कोटी रुपये वगैरे वगैरे, 14% खर्च करतो. आंतरराष्ट्रीय ॲव्हरेज काय आहे? 7%. म्हणजे जर आता तुम्ही चांगली टेक्नॉलॉजी वापरली, AI वापरलं आणि लॉजिस्टिक्समध्ये उतरलात आणि तुम्ही समजा जरी 2% म्हणजे बचत केली, तरी आपल्या शिक्षणावरचा खर्च आपण 3.5%वरून 5.5%वर नेऊ शकतो. खूप मोठी क्रांती देशामध्ये घडवू शकतो. खूप मोठा सर्व्हिस सेक्टर निर्माण होऊ शकतो याच्यातून. दुसरं उदाहरण हे असं आहे की भारतामधलं सगळंच्या सगळं हेल्थकेअर हे आता इतकं AIमुळे आपण पूर्णपणे प्रिव्हेंटिव्हकडे जाऊ शकतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेल्थ सेक्टरचं आपण डेमोक्रटायझेशन करू शकतो. आणि सर्वसामान्य माणसाला काय काय होतं आहे हे रोज AI सांगणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आज काय जेवलं पाहिजे, त्याच्याप्रमाणे त्याचं आरोग्य कसं टिकून राहील, त्याने आज कुठला व्यायाम केला पाहिजे अँड सो ऑन. तर त्याच्यामुळे क्युरेटिव्ह हेल्थकेअर कडून प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर फॉर एव्हरीवन, म्हणजे क्वालिटी हेल्थकेअर फॉर ऑल, हे सुद्धा आपल्याला ही एक वैज्ञानिक शक्यता आता निर्माण झाली. पूर्वी हे हेल्थकेअर फॉर ऑल किंवा हेल्थ फॉर ऑल ही सगळी मिशन्स होती, ही स्वप्न होती, ही आता वैज्ञानिक शक्यतेमध्ये रूपांतरित होत आहेत. जर त्याच्यात तुम्ही पडलात तर मग पॉप्युलेशन स्केलचं मार्केट तुम्हाला ओपन होऊ शकतं. ऑगमेंटेशन हा एक मोठा मेगा ट्रेंड आहे आणि हा प्रत्येक मेगा ट्रेंड तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि त्याच्याशी मैत्री करूनच पुढे जाता येतं. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. ऑगमेंटेशनमध्ये तुम्हाला साधं एशियन पेंटचं उदाहरण माहिती आहे की तुमचं घर कसं दिसेल हे तुम्हाला स्वतःला करून बघता येतं रंग लावल्यानंतर. त्याचबरोबर पुढचा जो मेगा ट्रेंड आहे, तर आता इथे तुम्हाला गुगल स्ट्रीट व्ह्यू दिसेल. हा गुगल स्ट्रीट व्ह्यू तुमच्या ओळखीचा आहे. दिस इज ऑगमेंटेशन. ओके. नंतर पुढचा जो मेगा ट्रेंड आहे तो म्हणजे फिजिटलायझेशन, म्हणजे फिजिकल आणि डिजिटल एकत्र येणं. तुम्ही UPI वापरता आणि UPIमध्ये तुम्हाला ते झालेलं दिसतं आणि असे बरेच फिजिटलायझेशनची उदाहरणं तुम्ही घेऊ शकता की तो QR कोड फिजिकल असतो आणि तो तुम्ही त्याच्याने डिजिटल ट्रान्झॅक्शन करता आणि अकाउंट टू अकाउंट ट्रान्झॅक्शन करता. त्याच्याविषयी आपण थोड्या नंतर बोलूया. व्हर्च्युअलायझेशन. आता व्हर्च्युअलायझेशनची मजा अशी आहे की तुमची जी जनरेशन आहे, म्हणजे मी मागच्या बाकावरच्या लोकांविषयी बोलतो हां, ज्यांचे केस निसर्गतः काळे आहेत त्यांच्याविषयी मी बोलतो आहे. तर म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी इज बिकमिंग मोर रिअल दॅन दी रिअल रियालिटी. ओके. असं आजच्या पिढीचा विचार आहे आणि त्याच्यामुळे व्हर्च्युअलायझेशन तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही किती करता याच्यावरून तुमच्या यशाच्या शक्यता ठरणार आहेत. तर
अशा प्रकारची चित्र तुम्हाला बघायला मिळतील आणि हे जास्तीत जास्त मेनस्ट्रीमिंग होत जाईल. या बिझनेसमध्ये तुम्ही उतरलात तर एज्युकेशनमध्ये तुम्हाला खूप मोठं यश मिळू शकेल. त्याचबरोबर पुढचा जो मेगा ट्रेंड आहे तो म्हणजे मोबिलायझेशन. म्हणजे सगळं काही तुम्हाला मोबाईल फोनवर हवं आहे. ओके. आणि मोबिलायझेशनमध्ये बघा तुम्ही काय काय तुमच्या घरातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आणि तुमच्या जीवनातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी मोबाईल फोनवर गेल्या आहेत ते तुम्हाला दिसेल. या सगळ्या गोष्टी पूर्वी याला बिल्डिंग लागायच्या. बरोबर आहे. नंतर ह्या ज्या गोष्टी आहेत यांना वस्तू लागायच्या तुमच्या हातामध्ये आणि गेमिंग चॅटिंग या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला हे लागायच्या काय म्हणजे सॉरी आर यू गेटिंग दिस. Can I go ahead? Okay. अच्छा आता ते जात नाही आहे पुढे. ओके ठीक आहे मी करतो ॲडजस्ट. आय अडॅप्ट. ओके. सोशल मीडिएशन हा एक मोठा मेगा ट्रेंड आणि मोबाईल हा जो मेगा ट्रेंड मी सांगितला ना तर त्याचं तुम्हाला अगदी साधं उदाहरण सांगतो की म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इतक्या आपल्या आयुष्यामध्ये झाल्या आहेत की आता जर मी समजा तुम्हाला या सभागृहातल्या सगळ्या बसलेल्या लोकांना सांगितलं की आपण एक असा एक निश्चय करू की या पृथ्वी तलावरून आपण मोबाईल फोन हटवायचे आणि याच्यासाठी आपण प्रथम लोकांचं संघटन करायचं. तर ते संघटन करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा काय वापराल लोकांना एकत्र आणायला? त्याला म्हणतात मेगा ट्रेंड. ओके. त्याच्यामुळे आता सोशल मीडिएशन इज अनदर मेगा ट्रेंड आणि त्याच्याबद्दल मी कोणाशीच काही बोलण्याची गरज नाही. सगळ्यांनाच सगळं माहिती आहे. तर दुसरं म्हणजे डिइंटरमिडिएशन हा एक मेगा ट्रेंड आहे आणि त्याच्यामुळे ज्या ज्या बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजीनी निर्मध्यस्थीकरण होऊ शकतं त्याच्यामध्ये आपल्याला शिरायला पाहिजे. जेव्हा तुम्ही मध्यस्थी आणाल तर तुम्ही जगाबरोबर जात नाही आहात असा त्याचा अर्थ आहे. हायपर लोकलायझेशन हा एक मोठा मेगा ट्रेंड आहे. म्हणजे अलीकडच्या मुलांना कदाचित टोमॅटो माहिती नसतो पण झोमॅटो माहिती असतो. तर त्याचं कारण तेच आहे कारण तो मेगा ट्रेंड आहे. त्याचबरोबर हा एक म्हणजे आता या गोष्टी स्विगी बिगी तुम्हाला सगळं माहिती आहे आणि या प्रत्येकामध्ये नवीन उद्योजक तयार झाले. गेल्या 15 वर्षामध्ये एवढे एंटरप्रेन्योर तयार झाले आणि हा जो स्विगीचं मी तुम्हाला दाखवलं तर त्याच्यामध्ये स्विगी म्हणा झोमॅटो म्हणा वगैरे वगैरे एक विशिष्ट लेवलला जिथे ऑटोमेशन थांबतं त्याच्या परिघावर केवढे सर्व्हिस सेक्टर निर्माण झाले आणि केवढ्या मुलांना जॉब मिळाले हे तुम्ही बघताय. त्याच्यातल्या त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न कायदेशीर हक्कांचे प्रश्न त्यांना मिळणाऱ्या मानधनाचे प्रश्न त्यांच्याशी असलेल्या कॉन्ट्रॅक्टमधले प्रश्न हे सगळे कामगार कायद्याचे प्रश्न आहेत. ते नीट सुधारले पाहिजे कारण कुठलंही तंत्रज्ञान ज्यावेळेला शाप असतं की वरदान असतं असा जो विषय झाला तर कुठलंही तंत्रज्ञान शाप किंवा वरदान नसतं. ते वापरलं जातं ती समाजव्यवस्था कशी आहे ते कुठल्या सामाजिक याच्यामध्ये वापरलं जातं परिप्रेक्ष्यामध्ये त्याच्यावर ते शाप आहे की वरदान हे ठरतं. ओके. तर त्याच्यामुळे सामाजिक परिस्थिती सुधारणं त्याच्यात समतेचा विचार आणणं विषमताविहीन समाज निर्माण करणं दारिद्र्यविहीन समाज निर्माण करणं न्याय्य समाज निर्माण करणं हे काम आहे. त्याच्यासाठी तंत्रज्ञानाला बदनाम करण्याचं काही कारण नाही की म्हणजे ॲप्सवर हे झालं आणि सकाळी सकाळी त्या मुलाला कळतं की ॲपमधून मला स्विच ऑफ केलं गेलं आहे आणि आज मला आता कोणाकडेच डिलिव्हरी द्यायची नाही आहे आणि मी बेकार झालो आहे. तर हा समाजव्यवस्थेचा प्रश्न आहे. ह्याच्याशी टेक्नॉलॉजीची गल्लत करता कामा नये. म्हणजे मी टेक्नॉलॉजीला आहे म्हणून मी असं म्हणत नाही आपण लक्षात घ्या कृपा करून. नेक्स्ट मेगा ट्रेंड इज ॲग्रिगेशन. ॲग्रिगेशनचं आत्ता मी येताना सुद्धा रॅपिडोनीच आलो ना इथे.
नाही का, आणि वेळेत पोचलो नाही का, उशिरा नाही पोचलो मी. हां, तर दॅट इज कॉल्ड डिजिटल ॲग्रिगेशन. हा एक मोठा मेगा ट्रेंड आहे. त्याचबरोबर डिस्ट्रीब्युटेड ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, जे आत्ता तुम्ही जर बिझनेस सुरू करायचा असेल 3D प्रिंटिंगच्या साह्याने, तर तुम्हाला तो प्रोटोटायपिंगमध्ये करता येतो. बऱ्याच इंडस्ट्रीजना प्रोटोटायपिंगसाठी दुसऱ्या एंटरप्रेनरची गरज पडते, आणि ते एंटरप्रेनर हे या 3D प्रिंटिंगनी प्रोटोटाईप्स फास्ट बनवून देऊ शकतात, खूप वेळा एक्सपेरिमेंट करता येतात, आणि दॅट इज बिकमिंग अ मेगा ट्रेंड इन प्रोटोटायपिंग. दुसरा जो मेगा ट्रेंड आहे तो मास पर्सनलायझेशन. म्हणजे हे दोन शब्द एकमेकांना विरुद्ध आहेत. एक तर मासिफिकेशन होतं, नाही तर पर्सनलायझेशन होतं. पण टेक्नॉलॉजीने अशी किमया घडून आणली आहे की मास पर्सनलायझेशन होतं. त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पडद्यावर दिसतं आहे ते म्हणजे यूट्यूब. तुम्हाला हवं, तुम्हाला ज्याच्यामध्ये जास्त डोपामाइन सिक्रेट होईल, जास्त हॅपीनेस हॉर्मोन सिक्रेट होईल, अशाच तुम्हाला पुढच्या व्हिडिओज या रेकमेंड केल्या जातात. इट्स हायली पर्सनलाइज्ड बट ॲट अ मास स्केल. त्याच्यामुळे आपण जो बिझनेस करू त्याच्यात मास पर्सनलायझेशन होतं आहे का फक्त सब गोडे 12% सगळ्यांना एकच प्रॉडक्ट आपण देतो आहे का, आपण ते पर्सनलाइज करतो आहे. म्हणजे सरांनी मगाशी जे उदाहरण दिलं की तराजू वगैरे मोजल्यानंतर मग मिरच्या टाकायच्या, तर त्या बाईच्या चेहऱ्याकडे बघून कोणाला 2 टाकायच्या, कोणाला 4 टाकायच्या. म्हणजे ओके. तर दुसरा जो मेगा ट्रेंड आहे तो म्हणजे सेल्फ ऑर्गनायझेशन. आताचा काळ असा आलेला आहे की यू गेट ऑर्गनाइज्ड विदाउट ऑर्गनायझेशन. ओके, इट्स अ बिग मेगा ट्रेंड. आणि त्याच्यामुळे तुमचे जे आता सरांनी सांगितलं सत्यजित की त्यांच्या बिझनेस, त्यांच्या कस्टमर कम्युनिटीज सेल्फ ऑर्गनाईज होत होत्या आणि ते त्यांना भेटत होते. हा काय चमत्कार आहे बघा तुम्ही, की ज्या प्रदेशात ते कधीही गेले नव्हते तिथे प्रत्येक गावात त्यांना भेटायला 35-35 लोक येत होते आणि ते स्वतःहून ऑर्गनाईज होत होते. ओके, तर हा एक मेगा ट्रेंड आहे आणि त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला हा आय एम जस्ट मॅनेजिंग 2 डिव्हायसेस सायमल्टेनियसली. सेल्फ ऑर्गनायझेशन तुम्हाला दाखवला. आता हे जे आहेत त्याच्यामध्ये डिजिटल फ्रीलान्सिंग हा एक मोठा मेगा ट्रेंड आहे. एवढी पोर्टल्स आहेत, आता याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, पण याच्यावर खूप बिझनेसेस येत असतात, खूप प्रोजेक्ट्स येत असतात आणि ते तुम्ही घेऊन त्या तुमच्या कस्टमरना सप्लाय केला की तुमच्या बँकेत पैसे जमा होतात आणि ती कोणाची फसवणूक न होणारी एक जागतिक व्यवस्था आहे. आणि हे अशी बरीच पोर्टल्स आहेत की ज्याच्यावर तुम्ही तुमचे बिझनेसेस सुरू करू शकता ॲज अ फ्रीलान्सिंग बिझनेस. पुढचा मेगा ट्रेंड आहे तो म्हणजे बॉर्डरलेस कोलॅबरेशन. आता सत्यजित आपल्याला दाखवत होते, त्यांच्या बोलण्यामध्ये आलं की त्यांचं कोलॅबरेशन किती जगभर सगळीकडे चालू आहे आणि तो फक्त टेक्नॉलॉजीचा प्रताप आहे, हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. त्याचबरोबर आता, आणि हे त्याचे वाहक आहेत. बॉर्डरलेस कोलॅबरेशन जे होत आहेत याचा उपयोग फक्त टाईमपास करण्यासाठी करू नये, याचा उपयोग बिझनेससाठी करता येतो, तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर डिमटेरियलायझेशन, मटेरियल इनपुट कमी करून, एनर्जी इनपुट कमी करून, कार्बन फुटप्रिंट कमी करून नॉलेज इनपुट वाढवत नेला असता जास्त वेल्थ क्रिएट होते. हा आता एक मोठा मेगा ट्रेंड आहे. त्याच्यामुळे आपल्या बिझनेसमध्ये मटेरियल इनपुट कमी कसं करायचं आणि नॉलेज इनपुट कसं वाढवत जायचं आणि आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची किंमत ही त्याच्यातल्या कर्मशील ज्ञानाच्या अंशाने कशी वाढेल हे बघणं, हे आता आपल्या समोरचं काम आहे. आता इथे एक प्रॉडक्ट दाखवलं आहे मजेशीर, तुम्ही घरी जाऊन बघू शकता की गॅरेज बँड म्हणून आहे. तुम्ही कोणी वापरलं आहे का गॅरेज बँड हे ॲप? त्याच्यावर तुम्ही कुठलंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नसताना अनेक म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा इफेक्ट मिळवू शकता. म्हणजे डिमटेरियलायझेशन झालं. आणि डीमॅट, तर तुम्हाला डीमॅट अकाउंट सगळ्यांनाच माहिती आहे. अशा बऱ्याच गोष्टी आता डिमटेरियलाइज होत आहेत. तर हा एक मोठा मेगा ट्रेंड आहे. नॉलेजायझेशन ऑफ प्रॉडक्ट्स. तुमचा कुठलाही प्रॉडक्ट असू दे त्याच्यातलं नॉलेज इनपुट कसं वाढवत न्यायचं. म्हणजे आता 21व्या शतकातली म्हणजे एंटरप्रेन्योरशिप 2.0 काय आहे, तर हा जो प्रॉडक्ट आहे याची किंमत तुम्ही काही हजारो रुपये देता नाही का, तर ही कशासाठी देता, ते पैसे कुठे जातात,
तर याच्यामध्ये साधारणपणे 2 लक्ष पेटंट्स आहेत. 2 लक्ष, त्यातलं काहींना नोबेल पारितोषिकं मिळालेली आहेत. आणि त्या पेटंट होल्डर्सना जी रॉयल्टी द्यावी लागते त्याच्यासाठी तुमचे पैसे खर्च होतात. म्हणजे तुमचे जे पैसे जातात ते ज्ञानासाठी जातात. आणि त्याची दुसरी मजा काय आहे की यू प्रोड्यूस दॅट नॉलेज वन्स अँड अर्न दी रॉयल्टी ऑन मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ पीसेस. ओके, अमेरिकेमध्ये जे वेल्थ कॉन्सन्ट्रेशन झालं काही कंपन्यांमध्ये, मग ते ॲपल असो, मायक्रोसॉफ्ट असो, ॲमेझॉन असो, गुगल असो, इंटेल असो, आता एनव्हिडिया असो, यांच्यामध्ये का बरं वेल्थ कॉन्सन्ट्रेशन होते? याचं कारण फर्स्ट कॉपी कॉस्ट इज व्हेरी हाय आणि एव्हरी नेक्स्ट कॉपी ब्रिंग्स रॉयल्टी. ओके, आपण भारतामध्ये अशा प्रकारचे बिझनेसेस करायला शिकायला पाहिजे. ते शक्य केव्हा आहे? तर मेक इन इंडिया कधी बरं यशस्वी होईल? तर ज्यावेळेला तुम्ही डिस्कवर इन इंडिया, इन्व्हेंट इन इंडिया आणि इनोव्हेट इन इंडिया या 3 मिशन्स ज्यावेळी सक्सेसफुल कराल त्यावेळी मेक इन इंडिया यशस्वी होईल. ओके, त्याच्यामुळे नॉलेजायझेशन ऑफ प्रॉडक्ट्स याची अनेक उदाहरणं मी देऊ शकेन. जसं आता आपण म्हणजे व्हॅक्सिन जे झालं तर ते एक नॉलेजायझेशन ऑफ प्रॉडक्ट होतं. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात नॉलेज ओतलं गेलं. आणि आत्ता जे व्हॅक्सिन आपल्याला 8 महिन्यामध्ये मिळालं तो फक्त AIचा चमत्कार होता. कारण सगळे कॉम्पिटिटर्स ज्यांची व्हॅक्सिन आली ते सगळे IBMचा हायब्रिड क्लाउड वापरत होते, त्याच्यावरच AI वापरत होते. आणि AI जर नसता तर इन सिलिको मिलियन्स ऑफ एक्सपेरिमेंट्स कंप्लीट करतानाच ते आले. आणि मग इन विट्रो अगदी थोडे एक्सपेरिमेंट करून तुम्हाला एक 8 महिन्याच्या आत एक जगाला वाचवणारं व्हॅक्सिन तयार झालं. 100 वर्षापूर्वी अशी साथ आली होती, त्यावेळी 5 कोटी लोक मेले होते. त्यावेळी लोकसंख्या खूप कमी होती जगाची, 5 कोटी लोक मेले होते. यावेळी तसं नाही घडलं. याचं कारण असं की नॉलेजायझेशन होत होतं आणि जगातले सगळे सायंटिस्ट म्हणजे राज्यकर्ते काय करत होते ते विसरून जा, सत्ताधारी लोक काय करत होते विसरून जा, पण सायंटिस्ट एकत्र आले आणि त्यांचं बॉर्डरलेस कोलॅबरेशन झालं आणि त्याच्यातून तुमच्या हातात व्हॅक्सिन आलं आणि आपण सगळ्यात जिवंत आहोत इथे. तर याचं कारण नॉलेजायझेशन ऑफ प्रॉडक्ट्स. दुसरी गोष्ट म्हणजे की प्रोडक्टायझेशन ऑफ नॉलेज हा एक इंटरेस्टिंग वेगळा ट्रेंड आहे. अगदी सोपं उदाहरण सांगतो, म्हणजे आपली उद्योजकता कुठे गेली पाहिजे. आपण आता कोणी एडिसनचा दिवा वापरत नाही. एडिसनच्या दिव्याचं आपण खूप कौतुक केलं आणि करेक्ट होतं, चुकीचं काहीच नाही. पण तो दिवा मोठा होता, काचेचा होता, पडला की फुटायचा, त्याच्या आतमध्ये टंगस्टन फिलामेंट खाली पडायचं, तो तापायचा, त्याच्यामध्ये खूप जास्त बिल यायचं कारण उजेरचं रूपांतर जास्त उष्णतेत व्हायचं, प्रकाशात कमी व्हायचं, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. आता काय झालं? प्रोडक्टायझेशन ऑफ नॉलेज. एक फॉस्फरची मेटास्टेबल स्टेट आपल्याला सापडली आणि त्याच्यामुळे व्हाईट लाईट हा प्रोड्यूस करणारा एक LED आपल्या समोर आला. आता त्या LEDला तुम्ही हात लावला तर तो गार असतो, तो खाली पडला तर फुटत नाही, त्याची किंमत कमी असते, त्याचं प्रकाश ऊर्जेत जास्त वगैरे वगैरे. हे सगळं कशाचा प्रताप आहे? तर नॉलेजचं प्रोडक्टायझेशन झालं. अत्यंत अत्याधुनिक अशा कर्मशील ज्ञानाचं प्रोडक्टायझेशन होणं ही एंटरप्रिनरशिप 2.0ची दिशा आहे. तर त्या दिशेने आपण प्रयत्न करणं. ॲपिफिकेशन, आता साधारण तुम्ही 90 लक्ष ॲप्स वापरता आणि हा माझा नंबर रोज चुकत राहतो कारण नवीन नवीन ॲप्स येतच राहतात. त्याच्यामुळे आत्ता घरून निघताना मी हा नंबर अपडेट केला. आणि क्रिएटिव्ह डिस्रप्शन, त्याचे आता तुम्ही बघताय की तसे चित्र काढता येतं ते मोठमोठ्या आर्टिस्टसारखं. तर हे एक उदाहरण म्हणून सांगितलं, सेन्सेशनल म्हणून. पण असं क्रिएटिव्ह डिस्रप्शन खूप क्षेत्रामध्ये, कारण आता डिस्रप्शन ज्यावेळेला मी सीडॅकमध्ये वगैरे काम करायचो तर डिस्रप्शन 5 वर्षांनी 10 वर्षांनी व्हायचं. आता डिस्रप्शन इज द ऑर्डर ऑफ द डे. रोज डिस्रप्शन होतं. म्हणजे सकाळी मला काहीतरी AIचं ॲप मी वापरलेलं असतं आणि मी खूप एक्सायटेड असतो आणि संध्याकाळी लिफ्टमध्ये आमचा एक कलिग भेटतो आणि तो म्हणतो, सर तुम्ही हे वापरलं का? म्हटलं अरे मी ते वापरलं सकाळी. नाही, याच्यात आता मराठी पण ट्रान्सलेट नाही होतं, तुम्ही जरा बघा वापरून. झालं, संपलं, आमचं डिस्रप्शन झालेलं असतं. सो डिस्रप्शन ही खूप, आणि ते क्रिएटिव्ह डिस्रप्शन आहे. त्याच्यामुळे आपण डिस्रप्शनच्या बरोबर चालणं हे महत्त्वाचं आहे. आता हे जे सगळे मेगा ट्रेंड्स मी दाखवले हे सगळे कॉन्व्हर्ज होत आहेत. ओके, असं नाही की ह्या प्रॉडक्टमध्ये हा मेगा ट्रेंड, या प्रॉडक्टमध्ये हा मेगा ट्रेंड. थोडं इथे शांत राहा प्लीज. तर सगळे मेगा ट्रेंड्स कॉन्व्हर्ज होऊन नवीन नवीन प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस येत आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, तुमच्या कल्पनाशक्तीप्रमाणे नवीन नवीन याची कॉन्व्हर्जन्सेस करू शकता आणि नवीन प्रॉडक्ट्स आणू शकता.
नवीन सर्व्हिसेस आणू शकता. पण याच्यातला सर्वात महत्त्वाचा जो शब्द आहे ना तो आहे कॉग्निफिकेशन. म्हणजे आता हे सगळे मेगा ट्रेंड जे आहेत हे कॉग्निफाय होत आहेत. पूर्वी ज्यावेळेला इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन तयार व्हायला लागली या पृथ्वी तलावर त्यावेळेला आपण म्हणायला लागलो इलेक्ट्रिफाय इलेक्ट्रिफाय इलेक्ट्रिफाय. म्हणजे आता त्या शेतकऱ्याकडे जर हँडपंप असेल तर त्याला आपण इलेक्ट्रिक पंप करा इलेक्ट्रिक पंप करा. आता काय म्हणतो कॉग्निफाय कॉग्निफाय कॉग्निफाय. म्हणजे त्यात AI वापरा स्मार्ट पंप करा आणि त्या स्मार्ट केल्याने काय काय होतं आहे. प्रतापरावांची ती यशोगाथा आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे जाधवांना मुद्दाम आम्ही MKCL मध्ये बोलवलं होतं, निलेश आणि तुषार जाधव. आणि माय गॉड म्हणजे बारामतीमध्ये जे घडलेलं आहे, मी स्वतः जाऊन एक अख्खा दिवस फार्म ऑफ द फ्युचर बघितलं आणि त्याचा उपयोग ज्या शेतकऱ्यांना होतो ते बघितलं. नंतर मी त्या वॉररूममध्ये बसलो आणि वॉररूममध्ये बसल्यानंतर मला अक्षरशः अलिबाबाच्या गुहेत गेलेल्या त्या कासिमसारखी माझी अवस्था झाली. मला बाहेर पडायचा रस्ता सापडेना. कारण त्या वॉररूममध्ये गेल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नावे त्यांनी आता इतके वाजून इतके मिनिटांनी त्याचा पंप इतक्या मिनिटांसाठी सुरू केला पाहिजे इथपर्यंत क्लिअर डायरेक्शन त्याच्यामध्ये मिळत होती. म्हणजे प्रोफेसर अजित जावकर जे आहेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे, तर त्यांच्याशी मी या प्रकल्पाबद्दल जवळजवळ 3 तास बोलत होतो आणि ही वॉज सो अमेज्ड. याचं कारण असं की ऑक्सफर्डकडे मायक्रोसॉफ्टकडे AIची बुद्धिमत्ता होती, परंतु बारामतीच्या आपल्या रिसर्च सेंटरनी इतक्या वर्षांचा डेटा मेंटेन केलेला होता. आणि डेटा इज द प्रॉवेस. त्याच्याशिवाय त्याच्यावर काही, कारण AI मध्ये काय होतं बिग डेटा देन मशीन लर्निंग अँड बेस्ड ऑन दॅट दर इज अल्गोरिथम. ओके, तर जोपर्यंत डेटा नाही तोपर्यंत काही नाही. सो कॉग्निफिकेशन हा आता मेगा ट्रेंड आहे. म्हणजे माझ्या कुठल्याही व्यवसायामध्ये मी कॉग्निफाय म्हणजे AI कसं वापरू शकीन, ब्रिलियंटली AI कसं वापरू शकीन ही माझ्या यशाची दिशा आहे. हा मेगा ट्रेंड आहे, त्याच्या विरुद्ध मला पोहता येणार नाही आहे, हे आपण लक्षात घेऊया. आता इकॉलॉजीज कुठल्या कुठल्या आहेत, तर बिगेस्ट इकॉलॉजी इज डेटा इकॉलॉजी अबाउट विच आय सेड जस्ट नाव. ओके, तर डेटा डेटा अँड डेटा. म्हणजे माझ्याकडे आम्ही सांगतो तुम्हाला की आम्ही इतके मूर्ख होतो, म्हणजे अर्थात काळ तसा होता की आम्हाला ना स्टोरेज डिव्हायसेस खूप असली असायचे, त्याच्यामुळे आपण डेटा पर्ज करावा लागायचा. आता तसं नाही. आता तुम्हाला खूप मोठे स्टोरेज डिव्हायसेस छोटे छोटे कस्टमरचे फुटप्रिंट सगळे गोळा करून ठेवले पाहिजे. आता माझ्याकडे जवळजवळ दरवर्षी 10 लाख मुलं शिकतात. त्याचं प्रत्येकाच्या माऊस क्लिकच्या वेळी तो काय करत होता, स्क्रीनवर काय होतं याचा डेटा आता माझ्याकडे असतो. माझ्याकडे कॅमेरा असतो, त्याच्यात मुलांचे चेहरे येतात. त्याच्यामुळे आता इमोशनल ॲनालिटिक्स की मुलांना प्रत्येक एखादी गोष्ट शिकताना जास्त मुलांना अडचण कुठे येते, त्यांचा चेहरा तणावग्रस्त कधी होतो अँड सो ऑन अँड सो फोर्थ. सो वी कॅन कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म द बिझनेसेस विथ म्हणजे सो डेटा इज अन इकॉलॉजी. ओके, क्लाउड इकॉलॉजी ही दुसरी इकॉलॉजी आहे, त्याच्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही. तुम्ही सगळे जीवनात क्लाउड वापरत नसून तुम्ही क्लाउडमध्ये जगता आहात हे आता तुम्हाला माहितीच आहे. कारण ही इकॉलॉजीच आहे. सेन्सर इकॉलॉजी खूप मोठे खूप वेगळे वेगळे सेन्सर्स आलेत, नॅनो सेन्सर्स आलेत आणि ती सेन्सर प्राइसेस आर ड्रॉपिंग. त्यांचे एनर्जी कन्झम्पशन कमी होतं आहे. आणि युबिक्विटस सेन्सर्स म्हणजे आता मी एका बीकरमध्ये 1/2 लिटर सोल्युशनमध्ये आता काही बिलियन म्हणजे सेन्सर्स करू शकतो नॅनो. आणि प्रत्येक ज्वारीच्या ताटाच्या खाली सेन्सर लावून त्याचा विल्टिंग पॉईंट आला की त्याला 1 थेंब पाणी द्यायचं असं मी करू शकतो आता. सो सेन्सर इकॉलॉजी इज अनदर इकॉलॉजी. दुसरी जी इकॉलॉजी आहे ती सर्व्हेलियन्स इकॉलॉजी. याच्यापासून आपण सांभाळलं पाहिजे. बिग ब्रदर इज वॉचिंग यू. आपले ट्रम्प साहेब काय काय करतील सांगता येत नाही आता. त्याच्यामुळे सर्व्हेलियन्स पण त्याचा आपण चांगला उपयोग करून घेऊ शकतो सर्व्हेलियन्स इकॉलॉजीचा. जो तुम्हाला बारामतीच्या एक्सपेरिमेंटमध्ये दिसेल की इतके सेन्सर्स आहेत निरनिराळ्या प्रकारचे. मी आता त्याच्याविषयी बोलणार नाही जास्त कारण वेळ कमी आपल्याला. पण सगळे सेन्सर्स वापरून त्यांनी जे फॉर्म्युला निघतो आणि त्याच्यातून शेवटी त्या शेतकऱ्याला जी रेसिपी मिळते ना दॅट इज सीन टू बी बिलीव्ड. इट इज अ ग्रेट टेक्नॉलॉजिकल प्रॉवेस यू नो. सो प्लीज गिव्ह अ बिग हँड टू प्रतापराव. ओके, मला वाटतं प्रतापराव जास्त पुणेकर बसले आहेत या सभागृहात. जास्त पुणेकर बसले आहेत त्याच्यामुळे कमी टाळ्या वाजल्या. किंवा बहुतेक बारामतीसाठी पुण्यातून कमी टाळ्या वाजतात असंही असू शकतं.
ओके. न्यू मीडिया इकॉलॉजी इज अनदर इकॉलॉजी. तर त्याच्यामुळे आपण न्यू मीडियाचा जास्तीत जास्त आपल्या बिझनेसमध्ये उपयोग केला पाहिजे. नंतर ग्लास इकॉलॉजी. आता काय आहे, मुलं सगळी ग्लासवर आहेत, म्हणजे ग्लास म्हणजे त्या स्क्रीनवर आहेत. हां, तर दे आर टीनेजर्स अँड दे आर स्क्रीनेजर्स. ओके, पण आपल्याला त्यांना काय करायचं आहे, आपल्याला त्यांना ग्रीन एजर्स करायचं आहे. आणि त्या ग्रीन एजरच्या पुढे आपल्याला त्यांना ड्रीम एजर्स करायचं आहे. मग ते ड्रीम बघायला लागले की ते उद्योजक होतील. हां, नुसते स्क्रीन एजर राहिले तर नोकरी पण कोणी देणार नाही आहे. ओके, उद्योजक होणं तर दूर राहिलं. हां, त्याच्यामुळे डिजिटल डिटॉक्स हा पण महत्त्वाचा आहे. मी ज्यावेळी डिजिटल टेक्नॉलॉजीबद्दल बोलतोय त्यावेळी मी माझ्या विद्यार्थी मित्रांनाही सांगितलं पाहिजे की 3 तास डिजिटल डिटॉक्स. हां, अपने खुद का दिमाग चलाना है. हां, तर ग्लास इकॉलॉजी ही एक महत्त्वाची इकॉलॉजी आहे. दुसरी म्हणजे डिजिटल आर्टिफॅक्ट इकॉलॉजी. आता एक कितके आर्टिफॅक्ट आलेत की तुमचं बिझनेस, तुमची प्रमोशनल मटेरियल, तुमची फ्लायर्स हे खटाखट करू शकता. म्हणजे आता तर मी माझ्या मनात काही आयडिया आली की 3-1 मिनिटात माझं सगळं म्हणजे नोटबुक एलएमवर हे तयार होतं आणि तो पॉडकास्ट जातो आणि विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकवता येतात. सो देर आर मेनी आर्टिफॅक्ट्स दॅट वी यूज नाव. आता MKCL तर आम्ही वी आर ट्राईंग टू फ्लड द डिजिटल मीडिया विथ इंडियन आर्ट्स. हां, तर इंडियन आर्टमध्ये इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत पण टेम्पलेट्समध्ये आपल्याला मिळत नाहीत. तर दॅट थिंग वी हॅव स्टार्टेड अँड वी हॅव नेम्ड इट ॲज इंडिफाय. ओके, सगळं डिजिटल वर्ल्ड इंडिफाय करायचं असं आमचं एक स्वप्न आहे आता. सो मेनी आर्टिस्ट विथ फ्रॉम जे स्कूल ऑफ आर्ट्स वगैरे ते आता इंडिफाय करतायत डिजिटल मीडिया. सो दॅट इज अन इकॉलॉजी. दुसरी इकॉलॉजी जी प्लॅटफॉर्म इकॉलॉजी, मी काही सांगायची गरजच नाही. तुम्ही सगळे सतत प्लॅटफॉर्मवरच असता कुठल्या ना कुठल्या. हां, आणि त्यातला सर्वात पॉप्युलर प्लॅटफॉर्म तुमचा जो आहे तो दिसतोच आहे याच्यावर मध्यभागी अगदी. हां, की म्हणजे वस्तू विकत घेण्याची सुरुवात ही ब्राउझिंगपासून होते, तिथपासून डोपामाइन सिक्रेशन व्हायला सुरुवात होते आणि मग तो दिला मुलगा कुठे आला आहे, कसा आला आहे, कुठपर्यंत आला आहे, म्हणजे तो फिजिकली जाऊन प्रॉडक्ट घेण्यामध्ये काही मजाच नव्हती अशी परिस्थिती आहे. तो आला का, मग खाली आला का, मग वगैरे, मग तो प्रॉडक्ट आल्यानंतर वापरण्याचं काही एवढंच नाही, तो घेण्यातच मजा. म्हणजे ॲमेझॉनने केवढा सायकोलॉजीचा अभ्यास केला आहे. सो टेक्नॉलॉजी सक्सीड ओनली इफ दे सक्सीड इन सायकोलॉजी. जे त्यांनी मिरच्यांचं उदाहरण सांगितलं ना, सायकोलॉजी समजून घेणं, तर ते अगदी आता ॲमेझॉन पूर्णपणे पार पाडतं. सो प्लॅटफॉर्म इकॉलॉजी इज वन बिन. आता काही तुमच्या व्यवसायाच्या संधी ह्या डिजिटल इंडियामुळे निर्माण होत आहेत आणि ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या देशांनी जगातल्या 50 देशांना आता लिडरशिप द्यायला सुरुवात केली. दॅट इज इन डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्याची पहिली गोष्ट जी आहे ती तुम्हाला इथे दिसते आहे, आधार, UPI अँड प्रोटेक्शन आर्किटेक्चर. तर त्याच्यामुळे आता ही जी गोष्ट आहे ती तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, ह्याच्याशी मैत्री केली पाहिजे. कारण तुम्हाला पॉप्युलेशन स्केलचा बिझनेस आता तुम्ही DPIवर गेलात आणि इंडिया स्टॅक वापरायला सुरुवात केली की मिळू शकेल. कारण इंडिया स्टॅक हे इतकं मोठं ॲग्रिगेशन आहे प्लॅटफॉर्म्सचं की त्याच्यावर तुम्ही असायलाच पाहिजे. ओके, आता तुम्ही बघा की ही याला आता जॅम असं म्हणतात, जनधन, आधार अँड मोबाईल. तुमचा कुठलाही बिझनेस याच्याशी कनेक्ट झालाच पाहिजे. ओके, त्याच्याने काय होणार आहे की ही नवीन ट्रिनिटी तयार होणार आहे. ULI म्हणजे युनिफाईड लेंडिंग इंटरफेस. जसा युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे तसं कुठलंही कागदपत्र कोणालाही न सबमिट करता एका उद्योजकाला किंवा एका शेतकऱ्याला लोन मिळू शकेल. ओके, अशा प्रकारची एक शक्यता आपल्या देशात येत्या काही महिन्यात तयार होण्याची शक्यता आहे. हां, सो आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत. बघा, ONDC तुम्हाला आहे, तुमचे प्रोडक्ट्स तुम्ही ॲमेझॉनपेक्षा खूप स्वस्तात इथे विकू शकाल. अशा खूप गोष्टी आपल्या भारतामध्ये तयार होत आहेत आणि याचा फारसा मागमूस आपल्याला नसतो. पण आपल्याला फास्टॅगमुळे ते माहिती होतं, UPIमुळे माहिती होतं, किंवा आपण सिग्नल पडले असताना जर आपली मोटरसायकल पुढे हाकली तर समोर पोलीस आल्यानंतर ते परिवहनचा कसा उपयोग करतात ते आपल्याला कळतं. तर या सगळ्या गोष्टी इंटिग्रेटेड आहेत. हां, त्याच्यामुळे आपलं बिझनेस तयार करत असताना ह्याच्या इंटिग्रेशनचा विचार करून स्ट्रॅटेजी आखली तर सडनली यू कॅन गो पॉप्युलेशन स्केल. आणि याच्यामध्ये काय होतं तर ह्या 3 गोष्टी आहेत, ओपन, मॉड्युलर अँड इंटरऑपरेबल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय ते खाली दिली आहे ती म्हणजे पेपरलेस, कॅशलेस अँड प्रेझेन्सलेस.
ओके, ही किमया घडून येते भारतामध्ये. भारतातल्या उद्योजकांना फार मोठा एक दिलासा मिळालेला आहे याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट काय आहे तर गव्हर्नमेंट, सिटीजन्स आणि बिझनेसेस सगळ्यांना आपल्याला एकत्र आणता येतं आणि त्याच्यामुळे वी कॅन गो हेड ऑन DPI. आणि ही जी आहे ती आयडेंटिटी, पेमेंट्स, डेटा शेअरिंग आणि ऑथेंटिकेशन सगळ्या गोष्टी एकत्र तुम्हाला मिळू शकतात. नाही तर प्रत्येक एंटरप्रेन्योरला ह्याच्यासाठी स्ट्रगल करावं लागलं असं हे लक्षात घ्या तुम्ही. हा फार महान गोष्ट आपल्या देशामध्ये घडते. इवन सिंगापूर इज फॉलोईंग अस ऑन दिस. आणि जर्मनीमध्ये सुद्धा असं काही नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा सार्थ अभिमान असायला पाहिजे आणि त्याचा आपण खरंच बिझनेसमध्ये उपयोग करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की याच्यावर जे स्टार्टअप्स तयार झाले आहेत, आता काही स्टार्टअप मी दाखवले त्या स्लाईडमध्ये. जसं DG यात्रा इज अ स्टार्टअप, हे काही गव्हर्नमेंटचं ॲप नाही आहे. ओके, तर त्यांचा बिझनेस कुठपर्यंत गेला आहे तर त्यांचं आता मार्केट वर्थ ही झाली आहे $100 बिलियन. ओके, सो प्लीज मेक बेस्ट यूज ऑफ दिस. आणि त्याचे डिझायरेबल ॲट्रिब्यूट्स आत्ता जे मी दाखवलं त्याच्यामुळे काय काय होणार आहे तर मास स्केल एनेबलिंग होणार आहे. तुम्हाला मोठ्या स्केलवर तुमचा बिझनेस करता येईल. दुसरं म्हणजे वर्ल्ड क्लास क्वालिटी देता येईल या टेक्नॉलॉजीज वापरल्यामुळे. आणि तुम्ही ज्यावेळेला कॉस्ट कमी करायला जाता त्यावेळी कॉस्ट वाढते. तुम्ही ज्यावेळेला स्पीड वाढवायला जाता त्यावेळेला स्पीड कमी होतो. पण तुम्ही क्वालिटी वाढवायला जाता तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची त्यावेळेला तुमची कॉस्टही कमी होते आणि तुमचा स्पीडही वाढतो. तर त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीचा, AIचा वापर करणं. AI इज एफिशियन्सी बूस्टर, इट इज इकॉनॉमायझर, इट इज ॲक्सेलरेटर, जे आजच्या आपल्या थीमचं नावच आहे, ॲक्सेलरेशन, आणि इक्वलायझर. ओके, तर सगळ्यांना सर्व्हिस देऊ शकतो. ओके, आणि मास पर्सनलायझर. लक्षात आलं ना काय होतं ते? ओके, तर असे सगळे त्याचे फायदे आहेत. ओके, आणि मग तुम्हाला आता बिझनेसमध्ये पुढे जायचं असेल तर काय, पहिली गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग, फाइंडिंग दी पेन पॉईंट्स ऑफ दी कस्टमर्स. ओके, आणि त्याच्यामध्ये आपली चूक काय होते, टेक्नॉलॉजी चुकत नाही, आपण चुकीचा प्रॉब्लेम सोडवत असतो पण आपण दोष मात्र टेक्नॉलॉजीला देतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर मला खूप लोक दोष द्यायचे की सर तुम्ही काहीतरी व्हिजन वगैरे देत जा, असं करत जा, तसं करत जा. आणि मी नेमका एक्झिक्युशनमध्ये असायचो, गोईंग इन टू डिटेल्स अप टू दी लास्ट रुपी, अप टू दी बॉटम लाईन. म्हणजे असं त्याच्यात एक्झिक्युशनमधली एक्सलन्स लागते, त्याच्याशिवाय बिझनेसमध्ये यशस्वी होता येत नाही. त्याच्यामुळे सर्वात खालचं वाक्य तुम्ही बघा की आयडियाज कॅन एक्साइट पीपल, एक्झिक्युशन बिल्ड्स दी कंपनीज. ओके, हे कधी विसरता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन आपल्याला पाळावा लागतो. कारण बरेचसे स्टार्टअप्स व्हाईल ग्रोईंग दे कोलॅप्स. खरं म्हणजे ग्रोथ होत असताना ते अजून वाढायला पाहिजे होते पण तसं होत नाही. कारण काय तर ग्रोथ होत असताना फायनान्शियल डिसिप्लिन पाळलेला नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन. कुठलाही जी गोष्ट असते ना ती इन्फॉर्मेशन आधी खूप आपल्या प्रॉडक्टविषयी बोलावं लागतं, खूप इन्फॉर्मेशन. मग जगामध्ये परिवर्तन घडतं, मग बाकीचे लोक इंटरॅक्शन सुरू करतात. मग ट्रान्झॅक्शन होतं, पैसे मिळायला लागतात आणि मग ट्रान्सफॉर्मेशन होतं. मग तुम्हाला लोक असं सत्यजितना जसं बोललंय तसं उद्योजक म्हणून बोलवतात वगैरे वगैरे. तर पहिल्यांदा यू हॅव टू बी युअर अ सेल्फ पर्सन. याची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला स्वतःचं रिक्रुटर असावं लागतं, तुम्हाला स्वतःचं ब्रँड ॲम्बॅसेडर असावं लागतं. आणि फायनली यू रिक्वायर लर्नेबिलिटी अँड ॲडॅप्टेबिलिटी अँड क्युरिओसिटी. दीज आर दी 3 क्वालिटीज यू रिक्वायर. आता मी इथे थांबतो कारण मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता शोधली जात नाही, तर तुम्ही परीक्षेचा खेळ किती चांगला करता हेच फक्त शोधलं जातं. कारण इथे बरेचसे विद्यार्थी आहेत म्हणून मी सांगतोय. त्याच्यात कमी मार्क मिळाले तर अजिबात कधीही स्वतःला दोष देऊ नका. आपल्याला तो खेळ नीट जमला नाही एवढंच समजा. कारण बुद्धिमत्ता सर्वांकडे असते. आणि त्याच्यामुळे म्हणजे एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो की आयझॅक ॲसिमॉव यांची बुद्धिमत्ता 140 होती, त्यांचा IQ. ओके, त्यांचा IQ 140 होता. आणि त्यांना मात्र एक प्रॉब्लेम यायचा की आपली गाडी बिघडली की आपण ज्यावेळेला गॅरेजमध्ये गाडी नेतो त्यावेळी तो गॅरेजमधला मेकॅनिक त्या सीटवर बसून फक्त गाडी चालू करतो आणि आवाजावरून त्याला कळतं की काय झालं गाडीला, आणि आपल्याला काही ते कळत नाही. त्याच्यामुळे IQ नक्की काय आहे असं त्यांना प्रॉब्लेम असायचा. एक दिवशी ते गॅरेजमध्ये जातात आणि तो गाडीच्या खाली झोपलेला असतो तो मेकॅनिक. तो बाहेर असं डोकं काढतो आणि तो म्हणतो, डॉक मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काय विचारायचं आहे? तो म्हणाला, एक
बहिरा आणि मुका मनुष्य एका दुकानामध्ये गेला आणि त्याला खिळे विकत घ्यायचे होते. तर त्याच्यामुळे तो असं असं करून दाखवत होता, कारण त्याला बोलता येत नव्हतं, ऐकू येत नव्हतं. तर दुकानदारांनी हातोडा आणून दिला. आता मग त्यांनी जास्त चांगली ॲक्टिंग केल्यानंतर त्याला खिळे मिळाले आणि मग तो खूप खुश झाला. त्याच्यानंतर एक आंधळा माणूस त्या दुकानात आला. त्या आंधळ्या माणसाला एक कात्री हवी होती. तर तो ती कात्री कशी मागेल डॉक्टर? तर डॉक्टरांनी लगेच असं सांगितलं की अशी मागेल. तुम्हाला कळलं ना काय झालं ते? त्याच्यावरून आयझॅक असिमोवनी जो निष्कर्ष काढलाय तो तुम्हाला खूप दिलासादायक आहे. आणि तो निष्कर्ष असा आहे की माझा IQ 140 आहे आणि त्या IQ टेस्टवर त्या मेकॅनिकचा IQ 80 आहे. याचं कारण माझ्यासारखं शिक्षण ज्यांचं झालंय अशा लोकांनी माझी IQ टेस्ट डिझाईन केली आहे. जर त्या मेकॅनिकसारखं शिक्षण झालेल्यांनी IQ टेस्ट डिझाईन केली तर त्याचा IQ 140 येईल आणि माझा 80 येईल.